काही क्षण असे असतात की त्यात आनंदही असतो आणि डोळ्यात नकळत पाणीही येतं. आजचा हा क्षण तसाच आहे, कारण आपण आज एका महान प्रवासाचा गौरव करत एका सुंदर सहवासाला निरोप देण्यासाठी येथे जमलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अधिकारी वर्ग, सर्व कार्यालयीन सहकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, ज्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव आज आपण करीत आहोत, असे श्री. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी थोडासा आनंदाचा आणि थोडासा भावुकतेचा आहे, कारण आज आपण एका अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष या संस्थेसाठी समर्पित केली, ज्यांनी केवळ कामच केले नाही तर काम करण्याची एक सुंदर पद्धत आपल्याला शिकविली. मित्र हो, काही माणसं अशी असतात की ज्यांची ओळख पदावरून होत नाही तर त्यांच्या स्वभावावरून होते, त्यांच्या कामावरून आणि त्यांच्यातल्या माणुसकीवरून होते. आजचे सत्कारमूर्ती ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांची ओळख फक्त एक कार्यालयीन सहकारी म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक, एक मित्र आणि अनेकांसाठी आधारवड म्हणून आहे. सरांनी आपल्या सेवेला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तंत्रज्ञान कमी होतं, सुविधा कमी होत्या, पण जिद्द आणि मेहनत मात्र प्रचंड होती. असं म्हणतात की प्रतिकूलतेत प्रगती असते, संकटातच संधी असते. सरांची कारकीर्द ही याचेच जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या अनेक वर्षाचा संघर्ष, परिश्रम आणि कर्तृत्व याचं फळ म्हणजे आजचा त्यांचा हा सेवा गौरव दिवस आहे. आदरणीय सरांनी फक्त कामच केलं नाही तर काम करण्याची सुंदर पद्धत आपल्याला शिकवली. त्यांनी या सेवा काळात केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर या संस्थेच्या विकासात अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांनी अनेकांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली, सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. मित्र हो, आजच्या काळात काम करणं सोपं आहे, पण माणसं जोडणं खूप कठीण आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सभागृहातील सर्व माणसे ही सरांनी आपल्या सेवा काळात कमवलेली आहेत आणि म्हणून मला वाटतं हीच त्यांची खरी संपत्ती आहे. अनुभव म्हणजे असतं तरी काय, तर चुका केल्यानंतर मिळणारी महागडी शिकवण. आणि आपल्या सरांकडे तर त्याचा भरपूर स्टॉक आहे. त्यांनी इतके वर्ष काम केलं आहे की आता कामच म्हणत असेल की सर आता आम्हालाही थोडा आराम द्या. विनोदाचा भाग सोडला तर काम केलं तर थकवा येतो, पण मनापासून काम केलं तर समाधान मिळतं. आणि सरांनी नेहमी दुसरा पर्याय निवडला आहे आणि कळत नकळत आम्हालाही हाच पर्याय निवडण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, हतोटी आणि आत्मविश्वास हा काही ना काही प्रमाणात आम्ही नक्कीच आमच्यात यापुढे आत्मसात करू, याचा मला विश्वास वाटतो. आजचा हा क्षण थोडासा कठीण आहे, कारण आपण ज्याला रोज पाहतो अशी व्यक्ती उद्यापासून आपल्यासोबत नसणार आहे. परंतु म्हणतात ना, अंत अस्ति प्रारंभ. सरांना यानंतर स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी, छंदासाठी वेळ देता येणार आहे. म्हणून सरांसाठी आजचा हा निरोपाचा दिवस खऱ्या अर्थाने नवीन आनंददायी प्रवासाचा प्रारंभ आहे असे मला वाटते. शेवटी एवढंच म्हणेन, निरोप तुम्हाला देण्यासाठी शब्द काय तो बोलावा. निरोप तुम्हाला देण्यासाठी शब्द काय तो बोलावा. हृदयामध्ये जपून ठेवू तुमच्या आठवणींचा ओलावा, तुमच्या आठवणींचा ओलावा. सर, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि समाधानी जीवनासाठी मनपूर्वक सदिच्छा देतो. तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.